दोस्तों नमस्ते। इस हफ्ते में पुणे के कैब चालक भाइयों से बात करूंगा और उसके बाद हम मुंबई और नागपुर के कैब चालक भाइयों की बात करेंगे। ऐसे मैंने आपको सुबह और पिछले बार भी बताया है। पुण्यातल्या कॅब चालक मित्रांनो, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलं असेल की आज सकाळपासून आपण काल जे आव्हान केलं होतं त्या आव्हानाला उबेरने प्रतिसाद दिला आणि आज सकाळपासून उबेरने सरकार मान्य दर त्यांच्या ऍप्लिकेशनवरती दाखवले, परंतु ओला आणि रॅपिडो या दोन कंपन्यांनी सरकार मान्य दर त्यांच्या ऍप्लिकेशनवरती नाही दाखवले। हे अत्यंत चुकीचं आहे। मागच्या वेळेस जेव्हा मुंबईला दर वाढले होते तेव्हा सुद्धा विशेषतः रॅपिडो ही कंपनी दरवाढीच्या विरोधात होती। रॅपिडोनी कंटिन्युअसली रेट कमीच ठेवले, जेवढे उबरने वाढले होते रेट्स त्यापेक्षा रॅपिडोनी खूप पटीने कमी केले। त्यामुळे मुंबईमधले जे आपले वाढलेले रेट होते ते रेट नंतर काही वेळाने कमी झाले आणि ते तर पहिल्यापेक्षा बदतर झाले असं काही लोकांचं म्हणणं आहे। तर मी आपल्या सर्वांच्या वतीने ओला आणि रॅपिडो या दोन कंपन्यांना असं आव्हान करतोय की उद्या आहे 3 एप्रिलला जर का सकाळी 10 वाजेपर्यंत तुमच्या ऍप्लिकेशनवरती रेट्स वाढले नाही, सरकार मान्य रेट्स मिळाले नाही, तर संपूर्ण पुण्यातले कॅब चालक बांधव ओला आणि रॅपिडो या कंपन्यांवरती बहिष्कार टाकतील। अनइन्स्टॉल तुमचं ऍप्लिकेशन करण्याची मी मोहीम हाती घेऊ। तर उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत तुम्हाला रेट्स हलवायला अर्धा पाऊण तास पण सफिशियंट असतो, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं। एअरपोर्टवर तुम्ही ते सगळे रेट्स मॅनिप्युलेट करता। उद्या 3 एप्रिल आहे। उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत जर का ओला आणि रॅपिडो या दोघांनीही सरकार मान्य दर दिले नाही तर आम्हाला तुमचे ऍप्लिकेशन्स आमच्या मोबाईलवरनं अनइन्स्टॉल करायला फार वेळ लागणार नाही। आयजीएफ कॅब संघटना काय आहे हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी याच्यापूर्वी अनुभवलं आहे। आमची इतकी प्रचंड मोठी एकी आहे, त्याचं तुम्हाला जर का उद्या तुम्ही रेट्स नाही वाढवले तर तुम्हाला त्यातनं अंदाज येईल की एकीचं बळ काय असतं। संविधानिक कक्षेमध्ये राहून भारतातल्या संघटना कशा प्रकारे काम करू शकतात त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला उद्यापासून दिसेल जर का सकाळी 10 वाजल्यापासून ओला आणि रॅपिडो कंपन्यांवरती रेट्स नाही मिळाले। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।